अजितदादा आजचा दुसरा दिवस आहे, अजितदादा विधानभवनात दिसत नाही, ही अशी चर्चा आहे की ते नाराज आहेत. तुमच्या या चर्चेला नॉट रिचेबल म्हणण्याला काही अर्थ नाही. थोड्याच वेळात अजितदादा सभागृहात येत आहेत. पहिल्या दिवशी सुद्धा सभागृहाचं जे काही कामकाज झालं त्या कामकाजामध्ये अगदी शोक प्रस्तावापर्यंत दादा उपस्थित होते. कालच्या दिवशी ते नव्हते याचा अर्थ वेगवेगळी लोक लावतायत. आमच्या विरोधातला एक गट आहे तुतारी नावाचा, तो सांगतोय दादा थेट दिल्लीला गेले. कोणी सांगतायत की दादा नाराज आहेत, कोणी सांगतायत त्यांना खातं हे हवंय. त्यामुळे या बाष्कळ चर्चेला काही अर्थ नाही. दादा नागपुरातच होते, नागपुरातच आहेत. मला पण नाही असं नसतं हो. दादा प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात. ठीक आहे, कुठल्या कामात व्यस्त असतील. वन नेशन वन इलेक्शनचं आज बिल येते संसदमध्ये. काही असं असेल कुठं मोठं कारण. मी पण कालपासून भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण मला आजचा वेळ मिळाला. अनिल पाटील साहेब गेले, त्यांना मिळाला नसेल, त्यांना भेटेल ना वेळ. दादा कुठल्या कार्यकर्त्याला डावलत नाहीत. तेच तर दादाचं वेगळेपण आहे. सिनियर लीडर प्रमुख नेत्यांपैकी त्यांना मंत्रिमंडळात डावलण्यात आजही ते आमच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांपैकीच एक आहेत. त्यांच्या नाराजीचा जो काही सूर कालपासून मी मीडियाला बघतोय तो त्यांचा सूर कालपर्यंत होता, आजही आहे. आज कार्यकर्त्यांची ते भेट घेत आहेत. पण भुजबळ साहेब हे नेते वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा योग्य तो मान सन्मान पक्ष ठेवणार आहे. त्यांनी असं सांगितलंय काल, जिथे नाही चायना वहां क्या रहना. याचा अर्थ त्यांना पक्ष सोडण्याच्या निवांत वेळात अभंग गाणे म्हणायची साहेबांना नेहमीपासून आदत आहे. त्यामुळे त्यातून मिश्किलपणे त्यांनी ते उद्गार केले. ते भुजबळ साहेबाचे समर्थक असू शकत नाहीत. अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले असे जे काही कार्यकर्ते असतील, जे दादांच्या फोटोला जोळे मारो आंदोलन, त्यांच्या मुर्दाबादचे नारे, यांना काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार समजलाय. काही शहाणे तर म्हणतायत की जातीवादाचा आरोप करताय अजितदादांवर. मग तुम्हाला काय कळलेत अजितदादा? या महाराष्ट्राचा आश्वस्त चेहरा आहे पुरोगामी विचारांचा अजितदादा. त्यांच्याबद्दल असं जर कोणी उथळ कार्यकर्ते मस्तीखोर पद्धतीनं बोलत असतील, त्याला योग्य ती समज भुजबळ साहेबांनी द्यावी अशी आमची साहेबांना विनंती आहे. बीडच्या घटनेवर नाव आज देखील विरोधक जे आहे ते पायऱ्यांवर ते नाव घेऊन आंदोलन करत होते. तुमचे जे धनंजय मुंडे आणि त्यांच्या बहिणी आहेत डायरेक्टली आरोप केले जातात, त्यांना अटक करावी, त्यांची चौकशी करावी. कोणाची चौकशी करावी? धनंजय मुंडे जर त्याच्यात काय संबंध आला? कॉन्टॅक्ट आहेत त्यांचे, जे लिंक आहेत असं सांगितलं. धनंजय बरोबर आहे ना. एखादा व्यक्ती एखाद्याचा समर्थक असेल आणि जर तो दोषी असेल, चुकीचा असेल, तर त्याला उचलण्याचे आदेश सरकारने दिले. काल देवेंद्रजींनी ज्यावेळेस अंबादास दानवेंनी हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यामध्ये एसआयटी स्थापन झाली, यामध्ये तिथं पथक गेलं, सीआयडीचं विशेष पथक त्या ठिकाणी रवाना केलं. जो कोणी दोषी असेल त्याला उचललं जाईल. आता वाल्मिक कराड तिथं दोषी आहेत. जर ते दोषी असतील तर त्यांना नक्कीच कारवाई होईल. पण त्या आडून धनंजय मुंडे साहेबांवर अशा प्रकारे जर विरोधक टीका करत असतील तर यात काय तथ्य काय? म्हणजे मला ते यांच्या बुद्धीचीच कीव येते. नाही, आरोप करायला काय असतं? कोणी आरोप काही करतं. उठसूट आरोप करणं आणि त्यातलं तथ्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जे काय असेल ते पोलीस चौकशीच्या अंती समोरासमोर येईल. आमचं म्हणणं असं आहे की देशमुख ज्यांची ती निर्गुणपणे हत्या झाली सरपंचांची, ते अत्यंत लोकप्रिय सरपंच त्या ठिकाणी होते, त्यांच्या हत्येचा योग्य तो पाठपुरावा करून जे कोणी आरोपी असतील त्याला कठोर शासन झालं पाहिजे. मात्र या आडून जर विरोधक गलिच्छ राजकारण करून राष्ट्रवादीच्याच पक्षनेत्यांना बदनाम करत असतील तर मला असं वाटतं त्यांच्या बुद्धीची क्यू माझ्यासारख्याला येणं स्वाभाविक. मला असं कळतं की आज प्रत्येक पक्षाकडून व्हीप जारी होणार आहे आणि त्या व्हीपचं आम्हाला पालन करावं लागेल. आणि भारतीय जनता पार्टी पण आग्रही आहे, राष्ट्रवादी पण आग्रही आहे, शिंदेसाहेब पण आग्रही आहेत. शेवटी ज्याच्याकडे जास्त बलाबल असेल अंतिम निर्णय तिन्ही महायुतीचे एकत्र घटक येऊन ठरवतील. तुम्ही का असे माझ्या मागा लागलात? माझा 1-1.5 वर्षाचा कार्यकाळ आला तो सुखाने काढू दे की राव मला. त्याच्यामुळं मी तुकोबाचा अभंग ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या माणसाच्या चित्तात समाधान असते त्या माणसाला बीपी शुगरचे आजार नसतात. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.